आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना आपल्या प्रमुख मागण्यांपासून वंचित आहे. पुढील 2 दिवसात राज्य सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर शनिवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष कैलास सांगळे यांनी अधिक माहिती दिली आहे. कैलास सांगळे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटना. महाराष्ट्र राज्यातील तमाम विस्तार अधिकारी शिक्षण हे येत्या 5 ऑक्टोबर 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषणासाठी बसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाला वेळोवेळी लेखी निवेदने देऊन आमच्या मागण्यांवर विचार केला नाही. प्रामुख्याने आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत. नंबर 1, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 8 वर्षाचा कालावधी उलटूनही अपात्र लोकांमुळं आमच्या परीक्षेत बाबत अनेक कोर्ट मॅटर तयार झाले. नंबर 2, प्रवास भत्त्याबाबत आम्हाला तालुक्याच्या बाहेर विविध परीक्षा व इतर कामांमुळे फिरती करावी लागते. त्याबाबत कोणताही प्रवास भत्ता मिळत नाही. त्यामुळे तो एक वेतनी पगारासोबत 8,000 रुपये देण्यात यावा. तिसरी मागणी आमची, 2 वर्षाचा कालावधी उलटूनही 28 डिसेंबर 2022च्या अधिसूचनेनुसार अद्याप पावितो 10 जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती न दिल्यामुळे सेवाज्येष्ठता यादी प्रलंबित आहेत. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर 5 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व विस्तार अधिकारी सामूहिक रजा टाकून आझाद मैदान येथे आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे शिक्षण विस्तार संघटनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यामुळे राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.